अगदी सावध प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहोत आणि यापुढे सुद्धा उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मात्र संजय राऊत यांनी सीएम पदाचा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करा असं वक्तव्य केलंय। निवडणुकीसाठी सीएम पदाचा चेहरा हवा आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करा असं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये या वक्तव्यामुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि त्यात संजय राऊत यांनी केलेले हे वक्तव्य। विधानसभा निवडणुकीला अवघे 100 दिवस आता बाकी आहेत आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचं विधान केलंय। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी करतानाच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचं नेतृत्व केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि संजय राऊत यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही असं संजय राऊत म्हणाले। पूजन या नावाने वारकरी संप्रदायाचा खूपच मोठा कार्यक्रम होता। भारतीय जनता पार्टीचा कोथरूडचा सरचिटणीस गिरीश खत्री गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम करतो। साधारणतः 5000 वारकरी येतात। काल तर चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन होतं आणि त्यामुळे कॅबिनेटची बैठक सुरू झाल्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांची परवानगी घेऊन मी पुण्याला गेलो, कारण सध्या पावसापाण्याचं ट्रॅफिक लागलं तर 8:30 पर्यंत मी पोहोचायचो, तर शेवटी 9 वाजलेच आणि एवढे सगळे वारकरी त्यांना नंतर प्रसादाचं जेवण होतं त्यासाठी थांबले होते। त्यामुळे मी कॅबिनेटच्या मीटिंगमधून निघून गेलो नावाचा जो काय म्हणतात नॅरेटिव्ह, मराठी शब्द एकदा द्यावं मला, नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चालला आहे तो चुकीचा आहे। आता कशावरून चालला नॅरेटिव्ह तर प्रोफेशनल कॉलेजमधल्या मुलींची 8 लाखापेक्षा कमी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची 100% फी माफ, 50% आहे ती 100% फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला। असं झालं नाही, असं होणार नाही। केवळ आचारसंहिता अजून 2 दिवस मुंबईतली चालेल, पदवीधर आणि शिक्षकची। वोटिंग काल झालं, काउंटिंग त्याचं खूप 24 तास चालतं। काउंटिंग नंतर ज्यावेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली, आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं। तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं म्हणून विषय पेंडिंग राहिला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही। टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही, त्यामुळे मी काय निघून गेलो नाही, मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमाला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आणि त्या चर्चेला तुम्ही फुलवणं हे तर तुमचं कामच आहे ना। त्यांनी चर्चा करायची असते आणि त्या चालवायच्या असतात तुम्ही, आणि ते चुकीचं काही नाही। प्रत्येकजण आपली आपली ड्युटी व्यवस्थित करतोय, आम्ही आमची ड्युटी व्यवस्थित करतो की आम्ही मुलींच्या प्रामुख्याने आर्ट्स सायन्स कॉमर्सला तर 100% फी माफ केव्हा। तर आता अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। चंद्रकांत पाटील बोलत होते विधान भवन परिसरामध्ये आणि तिथूनच आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात त्यांच्याकडे। मात्र संजय राऊत यांनी जे काही वक्तव्य केलंय त्यावरनं महाविकास आघाडीमध्ये